16 ते 17,000 पैसे मी माझ्या चेहऱ्यावरती आरामात घालवलेले असतील, बट काहीच कशाचाच उपयोग झालेला नाहीये. एवढे डर्मॅटॉलॉजिस्ट ट्राय केले, एवढं ह्याव त्याव सगळा गाव ट्राय केलेला आहे, फक्त वर्कआउट झाले. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी गौरी आणि मी खूप सकाळी सकाळी हा व्हिडिओ बनवते. ऍक्च्युअली मी फक्त ब्रश केलेला आहे आणि मी हा व्हिडिओ बनवायला बसले, कारण रात्री झोपताना नॉर्मली माझ्या डोक्यात एक विचार आला की खूप सारे लोक असतील माझ्यासारखे जे ऍक्नेमुळे टेन्शन मध्ये येत असतील. आणि हा काही स्पॉन्सरशिप किंवा कोलॅबोरेशनचा व्हिडिओ नाहीये, हा फक्त माझ्या आयुष्यातला एक एक्सपिरियन्स आहे जो तुम्हाला जर समजला तर तुमचे खूप सारे पैसे वाचू शकतात. एक गोष्ट आहे की ज्यांना ऍक्ने येतात किंवा काही फेस प्रॉब्लेम्स असतात, बाकीचे लोक त्याला एकदम खूप नॉर्मली घेतात की ठीक आहे ना, पिंपल्स तर आहेत, एजनुसार होतं, हार्मोनल इम्बॅलन्स असतो, तर ते या एज मध्ये होत राहतात आणि नॉर्मली आपलं एज थोडं क्रॉस झालं की ते आपोआप बंद होतात असे लोक सांगतात. किंवा तुम्ही बेसन पीठ लावा, हेच लावा, तेच लावा आणि तुम्ही हे फेस वॉश ट्राय करा, म्हणजे एवढं ते लोक टेन्शन देतात. आपल्याला अगोदरच पिंपल येत आहेत म्हणून याचं टेन्शन वेगळंच राहतं आणि टॉप ऑफ दॅट दिस पीपल. माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये असे खूप लोक होते की मला पिंपल येत आहेत म्हणून मी खूप सारे लोक मला सजेस्ट करायचे की यूज दिस, यूज दॅट. पण आणि मीही ते ट्राय केलंय. ओके, म्हणजे एका लेवलला येऊन आपण एवढं डिप्रेस होऊन जातो त्या पिंपल्समुळे की का असं होतंय, म्हणजे आपल्यामधला कॉन्फिडन्स एकदम लो होऊन जातो, हे मला माहित आहे. आणि लिटरली मी पण खूप सारे प्रॉब्लेम्स फेस केले त्याच्यामुळे. जे लोक बोलतील तू हे कर ते कर, तुम्ही विचार करू नका मी काय काय नाही ट्राय केलं. आणि माझ्यासारखे ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे या व्हिडिओला रिलेट करू शकतात. मला वाटतं की जेही लोक सांगतील ते सगळं ट्राय करा. लेमन लावा चेहऱ्यावरती, बेसन, हळद, काय म्हणतात त्याला अजून, सगळे वेगवेगळे फेस वॉशेस ट्राय करा, वेगवेगळ्या डर्मॅटॉलॉजिस्ट कडे जा, त्यांचे नवीन नवीन सजेशन्स घ्या. मी सांगते की मी ज्या ज्या डॉक्टरांकडे गेले आतापर्यंत, दॅट वॉज वेस्ट ऑफ मनी. पहिल्यांदा मी घरी होते, मला वाटतं 10, 11वी, 12वीच्या आसपास मला पिंपल यायला चालू झाले होते, म्हणजे छोटे छोटे एकदम पिंपल. मला सुरुवातीला मोठे पिंपल यायचे ऍक्च्युअली, आणि मी बारामतीच्या एका डॉक्टरांकडे गेले होते. जे मोठे मोठे पिंपल्स यायचे, मी डॉक्टरांकडे विजिटला गेल्यावर ते बोलले की दिस इज बिकॉज ऑफ हार्मोनल चेंजेस ओनली. देन दे गिव्ह मी सम टॅबलेट्स अँड ऑल, ट्रेटिनन टॅबलेट्स, यू नो राईट, बट दॅट वर्क ऍक्च्युअली. जे मोठे मोठे पिंपल्स येत होते ते मला एकदम व्यवस्थित वर्क झालं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस माझा तो कोर्स कम्प्लीट झाला, माझ्या चेहऱ्यावर एकदम छोटे छोटे पसपेल टायनी बम्स यायला लागले. मी काहीतरी यूज करायचे, ते निघून जायचे आणि 2-3 दिवसांनी ते पुन्हा रिटर्न यायचे. म्हणजे तो एक हेडेकच झाला होता माझ्यासाठी. ठीक आहे, 11वी 12वी तर आपलं कॉलेज एज होतं, पण 12वी पासून तुम्ही 12th इंजिनिअरिंगचे 4 इयर्स, 4-5, आणि मी आतापर्यंत 5-6 वर्ष झाले. लिटरली मी 5-6 वर्षांपासून आय एम फेसिंग दॅट इश्यू. ओके, मग नंतर मी काय केलं की चेन्नईला मी गेले होते. तर चेन्नईला गेल्यावर तो प्रॉब्लेम एवढा वर्स झाला की लिटरली एक दिवस सुद्धा माझ्या चेहऱ्यावरून ते पिंपल जात नव्हते. आणि तिकडे ऊन पण खूप जास्त होतं, खूप जास्त ऊन, आणि त्याच्यामुळे मला माहित नाही की कशामुळे येत होतं वगैरे, पण मला खूप जास्त पिंपल यायचे. आणि लिटरली मला सगळे म्हणायचे काय झाले तुझ्या चेहऱ्यावरती, मे बी यू एट समथिंग दॅट यू आर अलर्जेटिक टू, बिकॉज ऑफ हीट दिस इज हॅपनिंग. बट एव्हरीवन गेव सम डिफरंट सजेशन्स. ओके, फ्रॉम चेन्नई आय शिफ्टेड टू बँगलोर. आणि बँगलोरला आल्यावर तो प्रॉब्लेम थोडा कमी झाला पण थांबला नाही. कंटिन्यू असा काही ना काही प्रॉब्लेम येत होता. आणि लिटरली मी चेन्नईमध्ये असताना एका डर्मॅटॉलॉजिस्ट कडे गेले होते, तर ते बोलले की दॅट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ फूड हॅबिट्स. या, that is happening because of food habits. You have to change your habits, you have to eat some green leafy vegetables, drink lots of water. If your diet is proper, then it won't happen to you. Eating junk food and all, no, that I stopped. पण नंतर बँगलोरला आल्यावर पण मला ज्यावेळेस तो प्रॉब्लेम होता, मी अजून एका डर्मॅटॉलॉजिस्ट कडे गेले, तर ते बोलले की दॅट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ डॅन्ड्रफ. जवळपास मी महिनाभर कोर्सवरती होते. त्यांचे वेगवेगळे मॉइश्चरायझर्स, भल्या मोठ्या क्रीम अँड ऑल, आणि त्याचे पैसे लिटरली यू कांट इव्हन इमॅजिन. तुम्ही जर नॉर्मल डॉक्टरकडे गेला ना 500-600 मध्ये होत असेल, पण तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्ट कडे गेला 1,500 ते 2,000 चुना लागल्याशिवाय काय राहत नाही. म्हणजे एवढे पैसे वेस्ट होतात की यू कांट इव्हन इमॅजिन. मग नंतर त्याच्याकडे गेले, त्याचा काही फरक पडला नाही. नंतर मी विचार केला की यावेळेस आपण एखाद्या मेडिकल कॉलेज चे जे हॉस्पिटल्स राहतात त्यांच्याकडे जाऊया. ओके, त्यांच्याकडे गेले मी. हा माहिती चालू तर आहे ना, चालू आहे. त्यांच्याकडे गेले मी, तर तिथे ते बोलले की यू हॅव टू टेक 2 times bath, not only 1 time. Morning only will take normally, but night also you have to take, and then you have to sleep. You have to wash your face 3 times, like normal things. If you'll search in ChatGPT also, no, we'll get this kind of things, like eat green leafy vegetables, drink 2 to 3 liters of water, and all these things whatever dermatologist was saying, no, all these things as
सिंग इन ChatGPT ऑल्सो. ओके, सो दिस थिंग्स वॉज हॅपनिंग टू मी. आतापर्यंत एवढे सारे डर्मॅटॉलॉजिस्ट, मी जवळपास 7 ते 8 डर्मॅटॉलॉजिस्ट बघितले असतील. आणि विचार करा की मी आतापर्यंत 16 ते 17,000 पैसे मी माझ्या चेहऱ्यावरती आरामात घालवलेले असतील. बट काहीच कशाचाच उपयोग झालेला नाहीये. म्हणजे एवढे पैसे घालून जर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटत नसेल, तर जे माझ्यासारखे प्रॉब्लेम्स फेस करतात त्यांना माहिती असेल की किती प्रॉब्लेम्स होतात जर आपल्याला रिझल्ट नाही भेटला तर. उटीला गेले होते आणि ते एकदम थंड जागा आहे. थंड म्हणजे लिटरली तिथे सनलाईट सुद्धा येत नव्हती. म्हणजे 5 ते 6 मिनिटं सनलाईट यायची. आणि आम्ही एकदम सीझन मध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे तिथे जास्त थंडी होती. मी 4-5 दिवस तिथे होते. लिटरली त्या 4-5 दिवसात मला एक सुद्धा पिंपल आला नाही. पण ज्यावेळेस मी उटीवरून रिटर्न आले बँगलोरला, ओके, बँगलोरला आले, एक दुसऱ्या दिवशी मला पिंपल आले. त्यावेळेस मी एक गोष्ट रिअलाइज केली की ज्यावेळेस मी थंड हवेच्या ठिकाणी जात होते किंवा एकदम व्यवस्थित ज्यावेळेस जिथे हीट कमी असेल तिथे माझे पिंपल्स नॉर्मली येत नसायचे बाहेर. पण ज्यावेळेस मला थोडा घाम यायचा चेहऱ्यावरती किंवा थोडं म्हणजे नाही का थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावर ऑइल सिक्रेशन जरा कमी होतं. मी एका डर्मॅटॉलॉजिस्टने मला सांगितलं होतं की मे बी दॅट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ डेअरी अँड ऑल. सो मी ते पण स्टॉप केलं होतं. पण मला रिअलाइज झालं की मी उटीमध्ये गेल्यावर तर मी पनीर सुद्धा खाल्ले. लिटरली मी कंटिन्यूस 2-3 दिवस पनीर खाल्ले, तरी मला तिथे पिंपल आला नाही. मीन्स इट्स नॉट बिकॉज ऑफ डेअरी प्रोडक्ट्स अँड ऑल. मग मला समजलं की ते फक्त ऑइल सिक्रेशन जास्त होतंय आणि बॉडीमधली हीट इन्क्रीज होते म्हणून ते होत आहे. आणि ज्या वेळेस मी नॉर्मली वन थिंग आय स्टार्टेड, ओके, ओनली वन थिंग आय स्टार्टेड अँड दॅट इज मुलतानी मिट्टी. नेक्स्ट डे, करेक्ट नेक्स्ट डे मला पिंपल आले नाहीत. मग नंतर मी काय करायचे की आठवड्यातून एकदा वगैरे मुलतानी मिट्टी लावायला लागले. पण ज्यावेळेस तुम्ही मुलतानी मिट्टी लावता ना, नेक्स्ट डे पूर्ण दिवस तुमचा चेहरा एकदम असा व्यवस्थित राहतो, फ्रेश राहतो, ऑइल जसं दिसत नाही चेहऱ्यावरती. आजच्या डेटला मला 1-1.5 महिना कम्प्लीट झालेला आहे. या एका महिन्यात मला फक्त 1 ते 2 पिंपल असतील, ते पण थोडं अजून माझ्या चेहऱ्यावरती ऑइल सिक्रेशन जास्त होतं म्हणून 1-2 पिंपल असतील. एवढ्या 5-6 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये एवढे डर्मॅटॉलॉजिस्ट ट्राय केले, एवढं ह्याव त्याव सगळा गाव ट्राय केलेला आहे, फक्त मुलतानी मिट्टी वर्कआउट झाली. तुम्ही स्वतः सुद्धा ट्रायल एरर्स घ्या की मला हे खाल्ल्यावर पिंपल्स येतात का, ते खाल्ल्यावर पिंपल्स येतात का, किंवा हे लावू का, हे लावल्यावर येतंय का, ते लावल्यावर. म्हणजे असं तुम्ही ट्रायल्स एरर घेतले ना तरच तुम्हाला कुठेतरी जाऊन एखादं सोल्युशन भेटणार आहे की बाबा ठीक आहे ह्याच्यामुळे होतंय. सो मला या व्हिडिओमधून सांगायचा एवढा एकच उद्देश होता की तुम्हाला ट्रायल एरर्स घ्यावेच लागतील तरच तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटणार आहे. अदरवाइज इट विल बी सो डिफिकल्ट. ओके, सो यू कॅन ट्राय दॅट.